छत्रपती संभाजीनगरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खरगेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली। वंदे मातरम सामूहिक गायनामध्ये अडथळा आणल्याचा आरोप आहे। भाजपचे नगरसेवक नंदलाल गवळींकडून तक्रार दाखल करण्यात आली। दिल्लीच्या कार्यक्रमातील व्हिडिओच्या आधारे कारवाईची मागणी करण्यात येते। राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होती। तर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींचं आत्मचरित्र येत्या 10 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे। बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह, सोनिया गांधींचा प्रवास जो आहे तो संपूर्ण आयुष्याचा या पुस्तकाच्या माध्यमातून म्हणजेच आत्मचरित्राच्या माध्यमातून समोर येणार आहे। 10 नोव्हेंबरला ही संपूर्ण आत्मचरित्र जे आहे ते प्रकाशित होईल। सरकारी शाळा सुधारण्यासाठी अभिजित दिपके यांनी महत्त्वाचा लढा सुरू केला आहे। जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या मुलांना सरकारी शाळेत घालणं बंधनकारक करायला हवं अशी मागणी दिपकेंनी केली आहे। स्वतःच्या मुलांना खासगी शाळेत टाकतात आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष करतात अशी टीकाही त्यांनी यावेळेला केली आहे। सरकारी शाळा दुरुस्त केल्या नाहीत तर मतदान मिळणार नाही असा इशाराही दिपकेंनी दिला। स्वतःची मुलं तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवतात, पण ज्या कामाची तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे सरकारी शाळांची ते तुम्ही नीट करत नाहीये का? कारण की यांचे स्वतःची मुलं इथे शिकत नाही, यांचे स्वतःची मुलं हे प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात। मी म्हणतो हे जेवढे शिक्षण अधिकारी असू द्या यांचे सगळ्यांचे लेकरं सरकारी शाळेत शिकले पाहिजे, हे मॅन्डेटरी केलं पाहिजे। त्याच्यानंतर बघा हे लोक कशी सरकारी शाळा नीट करतील लगेच रातोरात। आता वेळ नाही गेलेली, अजूनही वेळ आहे। मी विनंती करतोय सगळ्या सरकारांना, सगळ्या पक्षांना, ज्यांची जिथे जिथे सरकार असेल देशभरात, तुम्ही आता तरी सरकारी शाळांवर काम करणं सुरू करा। जर तुम्ही सरकारी शाळा ठीक नाही केल्यात तर तुम्हाला हे लोक आता वोट देणार नाही। देसाल का तुम्ही वोट? जर तुम्हाला आमची मतं पाहिजे तर त्याच्या आधी तुम्हाला आमच्या सरकारी शाळा ठीक कराव्या लागतील। जर सरकारी शाळा ठीक होणार नाही तर तुम्हाला आमची मतं भेटणार नाही। तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हेल्पलाईनवरील कर्मचाऱ्यांनी मराठी येत नाही हिंदीत बोला असं उत्तर दिल्याचा दावा करण्यात येतो। ठाकरेंच्या पक्षाच्या पदाधिकारी आरती पवार यांनी कुत्र्यांच्या निर्बीजीकरण आणि लसीकरणाबाबत तक्रारीसाठी हेल्पलाईनवर फोन केला। यावेळी मला मराठी येत नाही हिंदीत बोला असं उत्तर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। हॅलो हॅलो हा, आमच्या इथे ना रिक्षा स्टँडच्या इथले कुत्रे जमा झाले। हॅलो हॅलो मैडम। हा बोला, मराठीत बोला ना। नहीं नहीं हिंदी में बोलो मैडम। नाही, हिंदी नाही येत मला। मेरे को मराठी नहीं समझे मैडम। आता आम्ही काय करायचं? कोण बोलतय तुम्ही? हेलो, हा कोण बोलतय? मैं सुब्रदर बोल रहा हूँ मैडम यहाँ का। आपका नाम बताओ। इरफान इरफान है मैडम। इरफानी है क्या? पूरा नाम नहीं है क्या तुमको? हेलो, शेख इरफान है, शेख इरफान। पूरा नाम बताना पड़ता है क्या? तो फिर मराठी नहीं आती? फिर तो हम इधर लोकल के नहीं है ना मैडम, हम आउट ऑफ के है, हैदराबाद के है ना। हमको मराठी थोड़ा कम आता ही नहीं हमें अभी। मग आता काय करायचं? मराठी समजते का तुम्हाला? थोड़ा थोड़ा समझता है मैडम, इतना ज्यादा नहीं समझता हूँ मैं। आपको प्रॉब्लम क्या है वो बोलो ना मैडम। कुत्ता पकड़ने का इधर आके? हाँ, नसबंदी होती है और वैक्सीनेशन होता है, पकड़ के लेके नहीं जाते मैडम। हाँ, नसबंदी करने का है उनका। हाँ नजमा, यही नंबर पे व्हाट्सएप कर दो मैडम आपका एड्रेस, मैं भेजवा दूंगा एड्रेस और आपका लोकेशन आरती सेंड कर पवार दो। है मैं। कुत्र्यांचा ते लसीकरणाचा त्याच्यावर फोन केलेला मी, तर तिथून मी फोन केल्यावर मी त्यांच्याशी मराठीत बोलत होते, तर ते मला म्हणतात मला मराठी समजत नाही, माझ्याशी हिंदीत बोला। तर मग महाराष्ट्रात मध्ये असून यांनी जे काय म्हणजे तक्रारदार आहेत त्यांना जर तक्रार घेणाऱ्यालाच मराठीच येत नसेल तर महाराष्ट्राच्या पब्लिकनी तक्रार द्यायची कोणाला? आणि संबंधित मक्तेदार जो श्वान निर्बीजीकरण केंद्रावर काम करत असतो त्यांना सूचना देण्यात आलेली आहे की आपण जे मराठीमध्ये नागरिकांशी संवाद साधू शकतात अशा कर्मचाऱ्याची नियुक्ती सदर ठिकाणी करण्यात यावी। सदर एजन्सी जी आहे श्वान निर्बीजीकरण केंद्र जे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं, त्या केंद्रावर काम करणारी ती वेट्स फॉर ॲनिमल्स ही संस्था